धनंजय मुंडेंना माझगाव सत्र न्यायालयाचा झटका। करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचा निकाल कायम। धनंजय मुंडेंची आव्हान याचिका फेटाळली। कोकाटेंच्या विधानाच्या 24 तासानंतरही अजितदादा अनभिज्ञ। कोकाटे नेमकं काय बोलले माहीत नाही, अजितदादांची प्रतिक्रिया। शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात, कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य। पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी चौकशी अहवालानुसार कारवाई होणार। दोन्ही मुलींचा उपचाराचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। मंगेशकर रुग्णालयातील प्रशासन इतके मगरूर का? जात धर्म न पाहता आरोपी डॉक्टरांवर कारवाई करा, आदित्य ठाकरेंची मागणी। डॉक्टर सुश्रुत घेसास यांचं लायसन्स रद्द करून कारवाई व्हावी, फडणवीसांनी न्याय देण्याचं आश्वासन दिले। चौकशीनंतर भिसे कुटुंबियांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात मराठी सक्तीसाठी सुरू असलेलं मनसेचं आंदोलन तुर्तास मागे। उदय सामंतांनी भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंचं मनसैनिकांना आदेश। मनसेच्या आंदोलनाला मराठीचं आंदोलन म्हणाल नाही, मराठीसाठी आम्ही कधी कोणाच्या कानफाटीत मारली नाही, संजय राऊतांची टीका। महाराष्ट्राला अवकाळी आणि गारपिटीनं झोडपलं। रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। जळगाव, बुलढाणा, परभणीसह धुळ्यात नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल। आंबा, ज्वारी, गहू, फळबागा आणि भाजीपालाही उद्ध्वस्त।